मऊ, खुसखुशीत अशा तिळगुळाच्या वड्या कशा करायच्या ते आपण बघणार आहोत. अगदी वयस्कर माणसंसुद्धा या वड्या खाऊ शकतात. या मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळाच्या वड्या कशा करायच्या ते आपण बघणार आहोत. नमस्कार, मनवाज रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळाची वडी कशी करायची ते बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तिळगुळाची वडी करण्यासाठी मी इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. तेवढाच मी गूळ घेतला आहे 1 वाटी आणि अर्धी वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि थोडीशी वेलची पावडर घेतली. चला आपण आता वडी कशी करायची ते बघूया. त्यासाठी मी इथे सर्वप्रथम अगदी मंद आचेवर हे तीळ भाजून घेणार आहे. तीळ भाजताना अजिबात आपण गॅस मोठा करायचा नाही आहे. एकदम मध्यम आचेवर आपण भाजून घ्यायचे आहेत तीळ. व्यवस्थित आपण खरपूस असे भाजून घेऊया. ते छान तडतडेपर्यंत आपण भाजून घ्यायचे तीळ. हे तुम्ही बघू शकता इथे तीळ आपले भाजत आलेले आहेत. आता मी याच्या खालचा गॅस बंद करून ते गार होण्यासाठी मी एका ताटलीमध्ये ते काढून घेते. त्यानंतर मी इथे जे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले होते ते पण अगदी खमंग असे भाजून घेणार आहे. ते पण आपण एकदम बारीक गॅसवर भाजून घ्यायचे. कुठेही गॅस वाढवायचा नाही आहे. एकदम खमंग असे शेंगदाणे साल सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत. हे बघा आपले शेंगदाणे पण इथे भाजून झालेले आहेत. ते पण मी आता गार होण्यासाठी एका ताटलीमध्ये काढून घेते. इथे आपले आणि शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत आणि भाजून घेतल्यावर हे आपण चांगले गार पण करून घेतलेले आहेत. आता आपण हे मिक्सरमधनं काढून घेऊया. तीळ आपण एकदम बारीक वाटून घ्यायचे नाही आहेत, फक्त ऑन ऑफ बटन करून एकदा मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे आहेत. हे बघा तुम्ही इथे बघू शकता मी इथे तीळ अगदी जरासे बारीक करून घेतलेले आहेत. पूर्ण त्याची अशी पूड करून घ्यायची नाही आहे. आणि शेंगदाणे सुद्धा इथे थोडेसे जाडसरच असे मी कूट करून घेतलेलं आहे. फार बारीक कूट नाही करायचं. एका कढईमध्ये मी साजूक तूप 2 चमचे घेतलेलं आहे. ते हलकंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हा जो आपण 1 वाटी गूळ घेतला आहे तो आपण सगळा याच्यामध्ये घालून ह्याचा पाक करून घ्यायचा आहे. पाक म्हणजे पूर्ण गूळ वितळून घ्यायचा आहे. आपण पाक असा केला नाही तरी चालतो. पूर्ण असा गूळ वितळून घेणार आहोत आपण. आणि मी त्यामध्ये अगदी 2 चमचे पाणी घालून घेते. पूर्ण गूळ आपण विरघळून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे गूळ. इथे सगळा गूळ विरघळलेला आहे तरी आपण त्याला अजून 1, 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. इथे आपला गूळ चांगला वितळलेला आहे. आता यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर घालून घेते. वेलची पावडर घालून झाली की ती सगळी गुळामध्ये एकजीव करून घेऊया. त्यानंतर मी या खालचा गॅस बंद करून घेतलेला आहे. हे जे तीळ आपण बारीक करून घेतले ते मी सर्व यामध्ये घालून घेते आणि शेंगदाणे घालून घेते त्याच्यात. आणि हे सगळं मिश्रण आपण या गुळाच्या पाकामध्ये चांगलं एकजीव करून घेऊया. व्यवस्थित ढवळून घ्यायचं ते. चांगलं त्या गुळामध्ये एकजीव करून घेणार आहोत ते. इथे मी एका थाळ्याला आधीच तूप लावून घेतलेलं आहे. जे आपलं हे तयार केलेलं मिश्रण आहे ते सगळं आपण या थाळीमध्ये काढून थापून घेणार आहोत. हे सगळं मिश्रण थाळ्यामध्ये काढून झाल्यावर मी एका वाटीच्या साहाय्याने या थाळ्यामध्ये पसरवून घेणार आहे. तुम्हाला जाड पातळ कशी वडी हवी तशी तुम्ही थापून घेऊ शकता. मी थोडी जाडच ठेवते वडी. हे मिश्रण मी इथे एका थाळ्यामध्ये व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे आणि ह्या वड्या कोमट असतानाच आपण पाडून घेणार आहोत म्हणजे त्याला नीट आपल्याला आकार देता येईल. व्यवस्थित आपण एका साईडच्या वड्या कापून घेऊया.
अशा प्रकारे आपल्या सगळ्या वड्या इथे एका साईजमध्ये आपण कट करून घेतलेल्या आहेत. आता या आपण पूर्णपणे गार करून घ्यायच्या आहेत. गार झाल्या की मग आपण या काढून घेणार आहोत. इथे आता या वड्या आपल्या थंड झालेल्या आहेत. आता आपण या सगळ्या एक एक करून काढून बघूया. मी एका उलटण्याच्या साहाय्याने या वड्या एक एक करून बाजूला काढून घेते. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे छान अशी वडी आपली तयार झालेली आहे. हे बघा, खूप अशी खुसखुशीत अशी वडी तयार झालेली आहे. तुम्ही त्याचं टेक्स्चरसुद्धा बघू शकता. खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे वडीला. आता मी अशा प्रकारे या सगळ्या वड्या यामधनं काढून घेते. तुम्ही बघू शकता या वड्यांना किती खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे आणि अगदी त्या सहजपणे मोडल्या जातात. हे बघा, खूप खुसखुशीत अशा आपल्या तिळगुळाच्या वड्या बनवून तयार आहेत. तुम्ही सुद्धा या मकर संक्रांतीला अशा प्रकारे तिळगुळाच्या वड्या नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.